प्राध्यापक डॉक्टर अशोक गायकवाड लोकजनशक्ती पार्टी रामदास महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, माझ्या उजव्या बाजूला बसलेले रामदास पासवान पक्षाचे प्रदेश अध्यक्ष प्रवीणजी कुंद्रे आहे. आज आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. त्याच्यानंतर आपल्यासमोर प्रेस म्हणून अध्यक्ष आपल्यासमोर सर्वांचं लोकजनशक्ती पक्षाच्या वतीने या ठिकाणी आपण स्वागत करतो. आपण या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित झालो सर्व पत्रकार बांधवांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आज लोकजनशक्ती पक्षाचा विदर्भ विभागाचा मेळावा आयोजित केलेला होता. या मेळाव्यासाठी विदर्भातून जे 11 जिल्हे, त्या 11 जिल्ह्यातून कार्यकर्ते उपस्थित होते. या 11 जिल्ह्यापैकी बऱ्यापैकी सर्व जिल्ह्यामध्ये आमचे जिल्हाध्यक्ष काम करत आहेत. माझ्या उजव्या बाजूला ते श्रीकृष्ण मोर्शीकर म्हणून आहे, ते आमचे विदर्भाचे पूर्व विभागाचे विदर्भ प्रमुख आहेत. त्याचबरोबर पंकज मनोरेचे हे पश्चिम विभागाचे प्रभारी आहेत. त्याचबरोबर बबलू कडवे जे आहेत ते आमचे पक्षाचे नागपूर शहराचे अध्यक्ष आहेत. आज या मेळाव्यामध्ये म्हणजे आजचा हा मेळावा घेण्यापाठीमागचा उद्देश एवढाच होता की संघटन मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून पक्ष संघटन मजबूत झालं पाहिजे. या दृष्टिकोनातून मी महाराष्ट्राचा अध्यक्ष 4 महिन्यापूर्वी आदरणीय चिरागजी पासवान साहेब जे आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी माझी निवड केली. निवड केल्यानंतर मी आज गेल्या 4 महिन्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर विभागीय मेळावे आम्ही घेत आहोत. पहिला मेळावा आमचा झाला उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे, नंदुरबार या ठिकाणी धुळ्यामध्ये झाला. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचा मेळावा सोलापूर येथे झाला. त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये औरंगाबाद विभागातील जवळजवळ 11 ते 12 जिल्हे त्या जिल्ह्याचा मेळावा झाला. आणि आज पूर्ण महाराष्ट्रातून शेवटचा मेळावा म्हणजे विदर्भाचा होतोय. आणि विदर्भाच्या या मेळाव्यासाठी संपूर्ण जिल्ह्याच्या जिल्हा पदाधिकारी, जिल्हा अध्यक्ष, त्याचबरोबर कार्यकर्ते उपस्थित होते. मित्रांनो, खरं म्हणजे या महानगरपालिकेच्या आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये होत आहेत. त्या निमित्तानं पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाशी चर्चा करून महाराष्ट्रामध्ये निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. आणि या निवडणुकामध्ये स्वबळावर आम्ही महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी जवळजवळ 50 ठिकाणी आम्ही निवडणुका आमचे कार्यकर्ते लढवत आहेत. या निवडणुका लढवण्यापाठीमागचा एवढाच उद्देश होता की महाराष्ट्रामध्ये संघटन मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून एक सुरुवात आहे. आणि ती सुरुवात आम्ही जवळजवळ या 50 उमेदवारांना उभा करून निवडणूक लढवत आहोत. परंतु ज्या ठिकाणी आमचे उमेदवार उभे नाहीत, परंतु त्या ठिकाणी सुद्धा अनुसूचित जाती किंवा ओबीसी या ठिकाणी ज्या ठिकाणी इतर आमच्या मित्र पक्षांचे जे उमेदवार आहेत किंवा आता म्हणायला गेलं तर आपण भारतीय जनता पार्टी, शिवसेना, एकनाथ शिंदे साहेब, त्याचबरोबर राष्ट्रवादीचे अजितदादा यांच्याबरोबरचे असलेले उमेदवार आहेत, त्यांना महाराष्ट्रामध्ये पाठिंबा देण्याचा त्या बैठकीमध्ये ठराव झाला. आणि जिथं आपले उमेदवार आहेत तिथं मित्र मैत्रीपूर्ण लढाई करण्याचा निर्णय आम्ही आजच्या बैठकीमध्ये घेतला. आणि त्याच्यापुढं ज्या ठिकाणी आम्ही लढवणार नाही त्या ठिकाणी मात्र आमच्या महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचं आम्ही निश्चित केलेलं आहे. त्यामध्ये सुद्धा एकत्रितपणे निवडणूक लढवल्यानंतर कसा निकाल येऊ शकतो हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. बिहारमध्ये आम्ही जवळजवळ 29 उमेदवार उभे केले, त्यापैकी 19 उमेदवार आमचे निवडून आले. आणि आज बिहार सरकारमध्ये आम्ही चांगल्या पद्धतीनं एक मैत्रीपूर्ण आणि आमचे सर्व बऱ्यापैकी आमदारांना वेगवेगळ्या ठिकाणी संधी मिळते आणि मंत्री सुद्धा झालेले आहेत. त्यामुळे इथं सुद्धा महाराष्ट्रामध्ये आम्हाला आशा आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्याकडून आणि एकनाथ शिंदे साहेबांच्याकडून आणि आमच्या अजितदादांच्याकडून की समजा आम्ही या निवडणुकीमध्ये काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत केली असेल, इतर ठिकाणी सुद्धा आम्ही तुम्हाला मदत करतोय. त्या मदतीच्या जोरावर आपले उमेदवार निवडून येतील. पक्ष
संघटन मजबूत होत चाललेलं आहे, त्यामुळे तुम्हाला तिथं त्या ठिकाणी मदत होणार आहे. येत्या काही काळामध्ये एनडीएच्या वतीनं महाराष्ट्राच्या सरकारनं काही कमिट्या देण्याचं मित्र पक्षांना ठरवलेलं आहे. त्या पद्धतीनं आम्ही आता या ठिकाणी पाठिंबा देतोय. तर त्या पद्धतीनं आमचा सुद्धा या मित्र पक्षाच्या प्रमुखांनी विचार केला पाहिजे आणि आमच्याही कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या कमिट्यांमध्ये संधी दिली पाहिजे. या संधी जर त्यांनी दिली तर आमचा पक्ष सुद्धा महाराष्ट्रामध्ये वेगळ्या पद्धतीनं काम करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. होतोय की यापूर्वी जे या ठिकाणी विदर्भामध्ये आमची जी लोकजनशक्ती पक्षाची कार्यकारिणी काम करत होती, ती कार्यकारिणी मी महाराष्ट्राचा अध्यक्ष झाल्यानंतर पूर्णपणे बरखास्त केलेली आहे. आणि यापुढं आता आमचे जे पश्चिम विभागाचे प्रभारी आहेत, त्याचबरोबर पूर्व विभागाचे प्रभारी आहेत, यांनी जे काही अध्यक्ष निवडतील तेच अध्यक्ष अधिकृतपणे या विदर्भामध्ये काम करतील. यापूर्वीचे जे काही पदाधिकारी असतील ते पूर्णपणे बरखास्त झालेले आहेत. पण आमचा एकच उद्देश असा आहे की त्यांना सुद्धा आम्ही काही बाजूला काढत नाही, परंतु त्यांना घेऊन जुन्या नव्यांचा एक संघ संघटित करून या सगळ्या लोकांना आम्ही एकत्रितपणे देणार आहोत. त्यामुळे यापूर्वीचे जे काही पदाधिकारी असतील ते सर्व पूर्णपणे वरिष्ठांच्या आदेशानुसार बरखास्त झालेले आहेत आणि नवीन जे आमचे कार्यकर्ते जिल्हाध्यक्ष निवडत आहेत ते आमचे विदर्भचे जे पूर्व पश्चिमचे पदाधिकारी आहेत यांनी जे काही जिल्हाध्यक्ष निवडतील तेच अधिकृतपणे यापुढे कामकाज करतील.